कराडमध्ये व्याख्यानासाठी मला जेव्हा आमंत्रित केलं गेलं तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण सातारा आकाशवाणीमध्ये मी 4 वर्ष कार्यरत होते, पण कराडला यायची कधी संधी मिळाली नव्हती. आता मी पुण्यात परत बदलून गेल्यानंतर कराडकरांनी मला बोलवलं. खरं तर गेल्या वर्षीच बोलवलं होतं, पण तेव्हा मी माझ्या काही व्यक्तिगत कारणांमुळे येऊ शकले नव्हते. कराडच्या ह्या शारदीय नवरात्राच्या व्याख्यानमालेची परंपरा गेली 87 वर्ष सुरू आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने हा प्रकल्प किंवा हा जो व्याख्यानमालेचा प्रकल्प आहे हा सांभाळला जातो आहे. अनेक महनीय व्यक्ती ह्या व्यासपीठावर आपली शारदीय व्याख्यानमालेत सहभाग नोंदवून गेलेले आहेत आणि अशा ठिकाणी या वर्षीच्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्याचा मान मला मिळाला, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हा माझा खूप मोठा बहुमान मी समजते की ज्या नगरीमध्ये विद्या, साहित्य, संस्कृती ह्याची खूप मोठी जोपासना वर्षानुवर्ष झालेली आहे. नदीच्या काठावर आणि संगमावर बसलेलं हे कराड गाव, अतिशय संपन्नता या गावाला पहिल्यापासून आहे, या शहराला. आणि ही जोपासना जी सगळ्या प्रकारच्या साहित्य संस्कृतीची, सर्व कलांची इथे होत आहे, याला खूप मोठी परंपरा आहे. आणि ही परंपरा फक्त ह्या 100-200 वर्षातली नाही आहे. अगदी प्राचीन भारताचा इतिहास आपण बघितला तरी सुद्धा ही कराड नगरी अतिशय प्रसिद्ध होती. आपला 4थ्या शतकापासून रोमशी जो व्यापार सुरू होता किंवा इतर युरोपीय देशांशी, त्याच्यामधलं प्रमुख बाजारपेठेचं ठिकाण म्हणून कराडची ओळख ही फार प्राचीन काळापासून आपल्याला दिसून येते. त्याचे पुरावे आपल्याला आढळलेले आहेत. सागरी मार्गावरून ही वाहतूक व्हायची आणि देशावर जाण्याचा जो मार्ग होता त्याच्यामधलं हे महत्त्वाचं स्थान होतं कराड. कराडसोबतच सातारा, कोल्हापूर या सगळ्या बाजारपेठा होत्या आणि त्या ठिकाणी बाजारपेठेच्या आजूबाजूला वसलेली संस्कृती आणि म्हणून तिचं खूप मोठं योगदान आपल्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासात नेहमीच आदरपूर्वक मानलं जातं. तर अशा या कराड नगरीमध्ये हे व्याख्यान मी सुरू करते. मला जो विषय आहे माझा तो नवरात्र महात्म्य. आज घरोघरी घटस्थापना झालेली आहे, घट आपण बसवले आहे आणि आजपासून मोठ्या उत्साहात आपण देवीचं नवरात्र, देवीचा जागर आजपासून करणार आहोत. 9 दिवस 9 रात्री. ह्या सगळ्या नवरात्री या संकल्पनेचं महत्त्व काय, त्याचा इतिहास काय, हे नवरात्र आपण का साजरं करतो आणि का साजरं करायला हवं, ह्या सगळ्याचा थोडासा उहापोह मी घेणार आहे. त्यासाठी मी एक थोडंसं प्रेझेंटेशन तुमच्यासाठी करून आणलेलं आहे, ज्याचा योगे तुम्हाला आणखीन त्याच्यातून आनंद मिळावा आणि काही ज्ञान थोडं जास्त मिळावं असा माझा प्रयत्न आहे. तर मी व्याख्यानाला माझ्या सुरुवात करते. आपण आज शारदीय नवरात्राची स्थापना किंवा घटस्थापनेने हे सुरुवात केलेली आहे, पण आपल्याला माहीत आहे की नवरात्र ही संकल्पना फक्त ह्या शारदीय नवरात्राशी जोडलेली नसून एकंदर आपण 4 प्रकारची नवरात्र साजरी करतो. पहिलं आहे रामाचं नवरात्र, जे चैत्रात होतं. त्याशिवाय खंडोबाचं नवरात्र मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी साजरं होतं. खंडोबा हा देव सुद्धा आपल्या प्रांतात विशेष पूजनीय मानला जातो आणि हे नवरात्रही तितक्याच जल्लोषात आणि उत्साहात आपण साजरं करतो. शाकंभरी हे एक देवीचंच रूप, जी अन्न आणि वनस्पती देणारी होती. प्रचंड महाभयंकर दुष्काळ जेव्हा पडला होता तेव्हा या देवीनी आपल्याला सर्व मानवजातीला उपोषणापासून वाचवलं होतं. धनधान्य, वनस्पती यांचं भरपूर रेलचेल तिने निर्माण केली होती आणि दुष्काळापासून आपली सुटका केली होती. तिचं नवरात्र आपण पौष महिन्यात साजरं करतो आणि शरद ऋतूतलं देवीचं नवरात्र म्हणजे हे शारदीय नवरात्र. या शारदीय नवरात्राच्या पद्धती भारतात सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे साजरं करतो. आपल्याकडे आपण घटस्थापना करतो, घट बसवतो, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे घटस्थापनानंतर 9 दिवस साजरं केलं जातं हे नवरात्र. महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आपण गरबा ही पद्धत आपण बघतो. देवीच्या भोवती मध्ये गर्भ किंवा घट बसवून त्याच्या भोवतीने फेरे घेऊन गरबा नृत्य आपण साजरं गुजरातमध्ये केलेलं विशेषतः बघतो. तिकडे आसाम, बंगालात दुर्गा पूजेची खूप मोठी परंपरा
आपल्याला दिसते, ज्याची सुरुवात महालयापासून म्हणजे आपल्या आत्ताची या वर्षी कालपासून सुरू झाली आणि षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी आणि नवमी सुद्धा असे 4 दिवस हे नवरात्र खूप म्हणजे खरं तर ते नवरात्र आहे, पण ते 4 दिवस खूप मोठ्या उत्साहानं साजरं केलं जातं. आपण जसा गणपती पार्थिव गणेश घरोघरी गणेशोत्सवात बसवतो घरोघरी, तशा प्रकारे दुर्गा मातेची प्रतिमा घरोघरी बसवली जाते, तिची पूजा केली जाते आणि जसं आपण आपल्या पार्थिव गणेशाचं विसर्जन करतो तसं विसर्जन देवीचा मूर्तीचंही केलं जातं आणि खूप मोठा त्यांच्या तिकडचा हा सगळ्यात मोठा सण किंवा उत्सव मानला जातो. आता नवरात्र या शब्दाचा जर अर्थ आपण बघितला तर संस्कृतच्या दृष्टीने 9 रात्रींचा समूह तो नवरात्र, ते नवरात्र. ह्या 9 दिवस आणि 9 रात्रींमध्ये जे आपण नवरात्र साजरं केलं जातं, इतर सणांच्या बाबतीत आपण बघितलं तर त्याला रात्रींचं इतकं महत्त्व नाहीये, पण या नवरात्रात रात्रीला फार महत्त्व आहे. हे का, हेही मी थोडासा याचा विचार पुढे जाऊन करणार आहे. हा देवीचा उत्सव असेल, देवीचा आदिमाया जगदंबा जगज्जननी तिचा हा उत्सव आपण मोठ्या जल्लोषात साजरा करत असतो. या निमित्तानं घरोघरी अनेक व्रतवैकल्य, पूजापाठ, नेम, कुमारिका पूजन असे अनेक संकल्प केले जातात आणि त्याचे 9 दिवस योग्य पद्धतीने आपण पालन करत असतो. अनेक व्रत या निमित्ताने केली जातात. त्याच्यानंतर पूजापाठ तर असतातच, त्याच्यामध्ये मुख्यतः आपण सप्तशतीचा पाठ घरोघरी केला जातो. देवी महात्म्य म्हणजे सप्तशती, त्याचा पाठ किती वेळा करतात, काही जण लक्ष करतात, काही जण कोट करतात, म्हणजे 1,00,000 वेळा सप्तशतीचा पाठ म्हणणं किंवा 1 कोटी वेळा त्याचं आवर्तन करणं. नेम धरतात काही जण की 9 दिवस 9 रात्री. बरेच लोक असं ठरवतात की अनवाणी कुठेही जाताना पायात चप्पल घालायची नाही, अनवाणी जायचं, कुठे जायचं तिथे. काही लोक 1 वेळेला जेवतात, काही लोक पूर्ण 9 दिवस 9 रात्री उपवास धरतात आणि काही लोक फक्त फलाहार करतात. असे प्रत्येक जण आपापल्या प्रकृतीनुसार वेगवेगळे नियम करतात. याशिवाय कुमारिकांच्या पूजनाला या ठिकाणी खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे विशेषतः ललिता पंचमीला घरोघरी कुमारिकांचं पूजन आपण करतो. कुमारिकेमध्ये देवीचा अंश आहे असं समजून तिचं पूजन केलं जातं. याखेरीज नवरात्रीमध्ये आपण सवाष्णींना बोलवतो, त्यांची ओटी भरतो आणि या पद्धतीने देवीचा जो काही अंश आहे प्रत्येक स्त्रीमध्ये आहे असं समजून अशा पद्धतीचं हे व्रतवैकल्य ही साजरी केली जातात. यामध्ये नवरात्रीमध्ये 9 रंगांचा मेळ हे आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हे एक मार्केटिंगचं तंत्र आहे, वृत्तपत्रांनी ते सुरू केलेलं आहे आणि 9 दिवस कोणकोणत्या रंगाची वस्त्र आपण परिधान करायची याचा एक तक्ताच अलीकडे वृत्तपत्रांमधनं प्रसिद्ध होतो आणि त्यानुसार महिला ती वस्त्र परिधान करतात, त्या रंगाच्या साड्या नेसतात आणि खूप उत्साहाचं वातावरण असतं. म्हणजे आता आपण पक्ष पंधरवडा संपून जेव्हा आज घटस्थापना झाली तेव्हा बघितलं, तुम्हालाही लक्षात आलं असेल की निसर्ग सुद्धा एक प्रकारे पूस बदलून आज एका नव चैतन्याने भरलेला आपल्याला दिसतो. कालचा दिवस आणि आजचा दिवस यात जमीन आसमानाचं अंतर आपल्याला स्वतःला जाणवतं. तसंच पुढचं अंतर आपण दिवाळीची पहाट जेव्हा येते तेव्हा पुन्हा हे निसर्गाचं चक्र बदललेलं आपण बघतो. दिवाळीची चाहूल, दिवाळीची हवाच वेगळी पडते. तशी नवरात्रातले 9 दिवस हे खरोखर संपूर्ण सृष्टीमध्ये एक प्रकारचं चैतन्य भारलेलं दिसून येतं आणि हा रंगांचा जो मेळ आहे ते उपासनेमध्ये त्या रंगांना विशेष महत्त्व दिलेलं असतं. देवी महात्म्यामध्ये रंगांचं महत्त्वही आहे. तिथे असं सांगितलेलं नाहीये की आज प्रतिपदा आहे तर ह्या रंगाची साडी नेसा किंवा ह्या रंगाचं वस्त्र परिधान करा, पण विशिष्ट उपासनेत विशिष्ट रंगाचं महत्त्व मात्र नक्कीच सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे त्या ज्या तरंगलहरी तयार होतात त्याचा उपासनेमध्ये नक्कीच फायदा होत असतो. आणि काय हरकत आहे, आपण सगळ्या समाजातल्या स्त्रियांनी एखाद्या दिवशी एका रंगाची साडी नेसली तर मला नाही वाटत त्याच्यामुळे फार मोठं काही बिघडतं. खूप त्याच्यामुळे आनंद जर आपल्याला स्वतःला आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबियांना मिळत असेल तर अशा परंपरांचं पालन करायला काहीच हरकत नाही. आता नवरात्रामध्ये मी म्हटलं सप्तशतीचा पाठ केला जातो. हा सप्तशती ग्रंथ म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये नक्की काय आहे हे आज मला जी संधी मिळाली याचा थोडासा मी फायदा करून घेणार आहे. खूप खोलात जाऊन फार काहीतरी तात्विक चिंतन करायचं मला नाहीये, पण आपण हे पाठ करतो तेव्हा त्याचा अर्थाकडे आपल्याला फारसं लक्ष नसतं. काहीतरी संस्कृत आहे आणि ते आपण पाठ केलं की आपल्याला पुण्य मिळणार असतं हे आपल्या नक्की मनात असतं आणि म्हणून आपण तो पाठ 1000 वेळा, 100 वेळा, कोटी वेळा अशा पद्धतीने करत असतो.
पण ह्या सप्तशतीच्या अंतरंगात आपण थोडंसं डोकावूया. देवी महात्म्य हे या ग्रंथाचंच दुसरं नाव. ह्या देवी महात्म्य हा जो ग्रंथ आहे तो दुर्गा सप्तशती या नावाने ओळखला जातो आणि मार्कंडेय पुराणातला हा एक थोडासा ग्रंथ आहे किंवा त्याचा अंश आहे. याच्यामध्ये 700 श्लोक आणि एकंदर 13 अध्याय आहेत. या अध्यायांचं आणि ह्या 13 अध्याय आणि 700 श्लोकांचं पठण आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचे अनेक उपासना पद्धती आहेत. मी मगाशी तुम्हाला सांगितल्या या पाठांच्या पद्धती आहेत. आणि त्यानंतर नवार्ण मंत्र त्याचा जप हेही या सप्तशती पाठाच्या अनुषंगाने आपण करतो. ओम नमो भगवते किंवा ओम ह्रीम क्लीम चामुंडायै विच्चे हा जो नवार्ण मंत्र त्याचंही महत्त्व या नवरात्रीत खूप सांगितलं गेलं आहे. त्याच्यानंतर आपण मला स्क्रीन थोडी दिसेल का इकडे. या नवार्ण मंत्राचं महत्त्व जसं आहे त्याप्रमाणे या देवीच्या अनेक कथा याच्यामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. ठीक आहे. आणि त्या मंत्रांचा हवन आपण या ठिकाणी देवीच्या प्रित्यर्थ करत असतो. या सप्तशती पाठामध्ये विशेषतः देवीच्या 3 अवतारांचं वर्णन केलेलं आहे. त्या 3 अवतार म्हणजे महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती. नेक्स्ट. यातला जो 7 मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 13 अध्यायांमध्ये पहिला अध्याय हा महाकालीचं चरित्र तिथे गायन केलेलं आहे. महाकालीने ज्या पद्धतीचे पराक्रम केले, अनेक असुरांचा नाश केला, त्यात ते कसं कसं केलं, काय कथा होत्या, या सगळ्याचं अतिशय रसभरीत वर्णन ह्या पहिल्या अध्यायात आपण बघतो. 2 ते 4 अध्यायात महालक्ष्मीचं चरित्र वर्णन केलंय. तिने केलेला असुरांचा नाश हे सगळं चरित्र 2 ते 4 या अध्यायात येतं. 5व्या ते 10व्या अध्यायात महासरस्वतीचं चरित्र आपण गायन करतो. 11व्या अध्यायात नारायणीची स्तुती येते. नारायणी नमोस्तुते असं करत अनेक श्लोक या नारायणी देवतेला उद्देशून तिथे आळवलेले आपल्याला दिसून येतात. 12व्या अध्यायात सप्तशती पाठाची फलश्रुती सांगितलेली आहे. फलश्रुती याचा अर्थ असा की आपण हे जे स्तोत्र म्हणतो किंवा कुठलंही स्तोत्र जेव्हा म्हटलं जातं त्यापासून आपल्याला काय लाभ होणार आहेत या पद्धतीचं विवेचन या फलश्रुतीमध्ये केलेलं असतं. आपण जेव्हा प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम हे स्तोत्र म्हणतो तेव्हा तिथे फलश्रुती सांगितलेली आहे की विद्यार्थी लभते विद्याम, पुत्रार्थी धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रार्थ, मोक्षार्थी लभते मोक्षम. अशा पद्धतीचं ज्याला जी इच्छा आहे, ज्या इच्छा मनात धरून याचं पठण आपण करतो त्या पद्धतीच्या इच्छांची पूर्तता हे स्तोत्र म्हणल्यानंतर होणार आहे अशा पद्धतीचं एक वचन या फलश्रुतीमध्ये आढळून येतं. 13व्या अध्यायामध्ये सुरथ राजा आणि समाधी वैश्य यांना देवीचा आशीर्वाद कसा प्राप्त झाला हा सुरथ राजा आणि समाधी वैश्य यांची ही कथा आहे. सुरथ राजा म्हणजे अत्यंत ऐश्वर्य संपन्न, जगातली सगळी सुख ज्याच्या पायाशी लोळण घेत आहेत असा एक राजा, आणि समाधी वैश्य हा एक ऋषीपदाला पोचलेला, आध्यात्मिक उन्नती खूप मोठ्या प्रमाणावर साधलेला असा एक साधक. दोघांच्याही बाबतीत असं आहे की ज्यांना जे हवंय ते मिळालेलं आहे तरीही त्यांना आयुष्यात शांती नाहीये, अस्वस्थता आहे. ही का अस्वस्थता आहे याच्यासाठी हे दोघं जण देवीची उपासना करतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देते. तो आशीर्वाद कसा दिला जातो, ते उपासना कशी करतात या सगळ्याचं वर्णन हे 13व्या अध्यायात येतं. आणि एकंदर आपण बघितलं तर या 13 अध्यायात मिळून अनेक राक्षसांचा देवीनी कसा निपात केला, देवीनी त्यांचा वध कसा केला ह्यांच्या अतिशय रसाळ कथा येतात, ज्याच्यामध्ये मधुकैटभ, महिषासुर, शुंभ निशुंभ, रक्तबीज अशा अनेक राक्षसांचा देवीने केलेला पाडाव अशा कथा तिथे येतात. यामधली मधुकैटभ ही जी जोडी आहे राक्षसांची त्यांचा नाश योगमाया या रूपात देवीने केलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या कथानक कदाचित माहीत असतील की आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णू हे योगनिद्रेत असतात. या संपूर्ण पृथ्वीचं चालन करणारे भगवान विष्णू जेव्हा योगनिद्रेत असतात त्याच वेळेला हे मधुकैटभ हे दैत्य अनावर झाले होते. त्यांचं खूप सामर्थ्य वाढलेलं होतं आणि सगळ्या मानव जातीला त्यांचा खूप त्रास होत होता. पण आता भगवान विष्णूंना निद्रेतून जागृत करणार कोण, ते काम योग मायेने केलं. तिने त्यांना त्या योगनिद्रेतून जाग केलं आणि मग ह्या मधुकैटभांचा विनाश भगवान विष्णूंनी केला. महिषासुराची कथा तर आपल्याला खूपच महत्त्वाची आणि माहिती असलेली आहे की जो महिषासुर होता तो अत्यंत उन्मत्त झाला होता
अनेक देवादिदेवांना सुद्धा तो दाद देत नव्हता, इतकं त्याचं सामर्थ्य वाढलेलं होतं. सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापाशी आले आणि त्यांना शरण गेले की आम्हाला या महिषासुरापासून वाचवा, त्याच्या त्रासातून आमची सुटका करा. त्यावेळेला ह्या तिन्ही देवांच्या ते अंगातून एक प्रकारचं तेज प्रकट झालं. त्या तेजाने एका स्त्रीचा अवतार घेतला, अत्यंत तेजस्वी स्त्री म्हणजेच आदिमाया जगदंबा जगज्जननी. ह्या स्वरूपात ती प्रकट झाली. ती प्रकट झाल्यानंतर सगळ्या देवांनी आपापली शक्ती तिला अर्पण केली, आपापली शस्त्रास्त्र दिली आणि त्या सगळ्या शस्त्रास्त्रांसकट देवी त्या महिषासुरावर चालून गेली आणि 9 दिवस 9 रात्री त्या महिषासुराची प्रचंड प्रमाणात युद्ध करून शेवटी तिने या महिषासुराचा समूळ नाश केला. एवढंच नव्हे तर त्याचं राक्षस सैन्य जे होतं त्यालाही संपवलं. शुंभ निशुंभांची कथा आहे. तसंच रक्तबीजाची कथा अशी आहे की या रक्तबीज राक्षसाला असा वर मिळाला होता की तो जर जखमी केला किंवा त्याला जर जखम झाली तर त्याच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबातून नवीन राक्षस निर्माण होईल. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ही नवीन दुष्टशक्ती जन्माला येत होती. तेव्हा देवीचा पराक्रम असा की तिने त्याला जखमी न करताच पूर्णतः गिळून टाकलं आणि रक्तबीजाचा समूळ नायनाट केला. या सगळ्या कथा ज्या आहेत ना, या शब्दशः आपण घ्यायच्या नसतात. याच्यात खूप मोठ्या प्रमाणात सांकेतिक अर्थही असतो. देवीने राक्षसाचा नाश केला म्हणजे देवी त्या स्वरूपातल्या दुष्टशक्तीचा नाश करत असते. आणि आपण आजही बघतो की जेव्हा जेव्हा दुष्टशक्तीचं प्राबल्यमान वाचतं किंवा वाढतं तेव्हा कुठली तरी सत्शक्ती, चांगली शक्ती कार्यरत होत असते आणि अशा पद्धतीचा दुष्टशक्तीचा विनाश हा आजही सुरू असतो. त्याच पद्धतीने देवीने त्याही काळात असे अनेक पराक्रम केलेले होते. सप्तशतीचे 700 श्लोक हे म्हणणं किंवा त्याचा पाठ करणं हे आपल्यासारख्या आपल्या रोजच्या कामात अतिशय व्यग्र असलेल्या व्यक्तींसाठी खूप कठीण आहे. आणि हे पाठ करायला तेवढा वेळ मिळणं, तेवढी उसंत मिळणं आणि तेवढी मानसिक शांती मिळणं हेही आपल्यासाठी खूप कठीण असतं. पण त्याचीही सोय केलेली आहे. या सप्तशतीतले 7 श्लोक आहेत. त्या 7 श्लोकांचं जरी पठण केलं तरी सप्तशतीच वाचल्याचं आपल्याला जे काही आहे फल ते मिळतं असं देवींनी सांगून ठेवलंय. या निमित्तानं हे 7 श्लोक मी म्हणते. ज्ञानिनामपि चेतांसी देवी भगवती हि सा बलादा कृष्य मोहाय महामाया प्रयच्छति. दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि. दारिद्र्य दुःख भयहारिणी का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. रोगानशेषान पहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलान् अभीष्टान्. त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति. सर्व बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मद्वैरी विनाशनम. भक्त अत्यंत आतुरतेने देवाला आळवणी करतोय या सगळ्या 7 श्लोकांमध्ये की तू आमच्यावरचा अरिष्ट दूर कर, आमच्यावरची संकट, आमची विघ्न. आणि विघ्न किती प्रकारचे असतात. वेगवेगळे होणारे रोग, वेगवेगळे येणारे नैसर्गिक संकट किंवा वेगवेगळ्या दुष्टशक्तींमुळे आपल्याला होणारा त्रास, मत्सराने होणारा आपल्याला त्रास, अशा अनेक त्रासापासून हे देवी तू आमचं रक्षण कर अशी कल्पना किंवा अशी मागणी, अशी प्रार्थना या 7 श्लोकांमध्ये आपल्याला केलेली दिसते. आता थोडं आपण नवरात्राच्या अंतरंगात डोकावूया. घटस्थापनेने आपण नवरात्राची सुरुवात केली. या निमित्तानं घरोघरी घट बसले, कलश पूजन झालं. त्या घटाच्या भोवतीने आपण तृणधान्य पेरली वेगवेगळी. आता 9 दिवसात याच्यातून खूप सुंदर अंकुर जन्माला येणार आहेत, ते वाढणार आहेत. अशा प्रकारे हा खूप मोठा एक निर्मितीचा उत्सव आहे नवरात्र हा. आणि एका दृष्टीने मला असंही वाटतं की कदाचित ही बीज प्रयोगशाळा असावी का.
अगदी प्राचीन काळापासून आपल्याला घटस्थापना, कलशारोहण किंवा कलश पूजन केलेलं दिसतं. तर त्या निमित्ताने त्याच्या भोवतीने जी आपण धान्य पेरणी करतो किंवा त्यातून जी नवीन अंकुर जन्माला येतात, हे आता आपल्याला नवीन पेरणीचा काळ सुरू होणार आहे. त्यावेळेला हे जे धान्य आपण पेरलेलं आहे ते पुढे शेतात पेरण्यासाठी योग्य आहे का, त्याची योग्य वाढ होतीये का, अशा पद्धतीची चाचपणी कदाचित पूर्वीच्या काळापासून ह्या दृष्टीने होत असावी. आता गरबा आपण बघितलं, गुजरातेत गरबा साजरा केला जातो किंवा गरबा नृत्याचं आयोजन केलं जातं. त्या गरबा या शब्दामध्येही गर्भाचा संकेतार्थ आहे. मी म्हटलं तसं हा निर्मितीचा उत्सव आहे. स्त्रीच्या गर्भातून जेव्हा नवीन जन्म जन्माला येतो, नवीन जीव जन्माला येतो, त्या निर्मितीचा हा उत्सव, ह्या दृष्टीनेच गरबा याचंही महत्त्व आहे. हे कवळे तृणांकुर जे असतात ते सृष्टीच्या चक्राचं एक प्रकारे प्रतीक मानलं जातं. नवीन सृष्टी निर्माण होणार आहे. आपण जेव्हा बघतो तेव्हा प्रत्येक गोष्टीचा अंत होत असतो आणि त्याच वेळेला पुन्हा नवीन काहीतरी उगवत असतं, नवीन काहीतरी जन्माला येत असतं. हा जो सृष्टीचा चक्राचा भाग आहे ते पुन्हा सुरू झालेलं आहे हे चक्र, याचा संकेतच हे कोवळे तृणांकुर जे जन्माला येतात नवरात्रीमध्ये ते आपल्याला देत असतात. आणि 9 दिवस 9 रात्री ह्याच्यात गर्भावस्थेतल्या गर्भाचे 9 महिने हेच प्रतिकात्मक अर्थाने नवरात्रीचे 9 दिवस म्हणून आपण सांकेतिक अर्थाने साजरे करत असतो. देवीची उपासना भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून केलेली आपण बघतो. अगदी प्राचीन म्हणजे किती प्राचीन असावी. आपल्याला माहीत आहे की आपल्या भारतामध्ये एक अतिशय विकसित, सर्व दृष्टीने संपन्न अशी सिंधू संस्कृती नांदत होती. हडप्पा आणि मोहेंजोदडो ह्या शहरांच्या उत्खननानंतर या संस्कृतीचा आपल्याला शोध लागला आणि तिथली प्रगती बघून आपण अक्षरशः म्हणजे आपण आश्चर्यचकित झालो की इतक्या प्राचीन काळी म्हणजे हजारो वर्षांपूर्वी इतकं प्रगतीचं वैभव या लोकांनी कसं काय पाहिलं असेल. काय नव्हतं या संस्कृतीमध्ये, सगळं होतं. अतिशय उत्तम स्थापत्य होतं, नगर रचना होती, वेगवेगळ्या धातूंचा प्रयोग हजारो वर्षांपूर्वी काळापासून भारतात होत होता. आपण त्याला मुद्दाम अतिशय अभिमानाने सिंधू संस्कृती म्हणतो किंवा सरस्वती संस्कृती असंही या संस्कृतीला आपण अभिमानाने म्हणतो. कारण मोहेंजोदडो आणि हडप्पा ही गावं आता आपल्या भारतात नाहीत, पण केवळ तीच गावं म्हणजे संस्कृती नव्हती. सिंधू आणि सरस्वती नदीच्या काठानी ही संस्कृती खूप बहरली होती, विकसित होती. आणि या सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा मातृरूपात देवीचं पूजन केलेलं आपल्याला पुरावे मिळतात. देवीच्या विशेषतः प्रजोत्पादन करणाऱ्या अवयवांचं पूजन या ठिकाणी केलेलं दिसतं. तशा मातीच्या मूर्ती आपल्याला उत्खननातून सापडलेल्या आहेत. त्यातून हे सिद्ध होतं की मातृरूपात देवीचं पूजन हे फार पूर्वीपासून म्हणजे हजारो वर्षांपूर्वीपासून भारतात ही पद्धत रुजू आहे. आणि आपण तीच संस्कृती आजही आपण त्या संस्कृतीचं पालन करतोय आणि ती पुढे नेतो आहोत. त्याच्यानंतर जो वैदिक धर्म आला, 4 वेद आणि वैदिक धर्म किंवा वैदिक साहित्य, याच्यामध्येही ज्या वेगवेगळ्या निसर्ग देवतांचं आपण पूजन करत होतो, त्या निसर्ग देवतांमध्ये वरुण होता, इंद्र होता, अग्नी होता. आपल्याला ज्या पद्धतीने निसर्गातल्या वेगवेगळ्या शक्ती दिसतात, प्राचीन मानवाला या शक्तींना, मानवाने या शक्तींना देवत्व स्वरूप दिलं आणि त्यांची उपासना केली. त्यांना एक प्रकारे एक पूज्य भाव दिला. ह्या ऋग्वेदांमध्ये किंवा सगळ्या वेदांमध्ये देवी ह्या स्वरूपाचं सुद्धा वर्णन आढळतं. स्त्री देवता आढळतात, त्यांचंही पूजन केलेलं दिसतं. या स्त्री देवतांची संख्या पुरुष देवतांच्या मानाने कमी जरी असली तरी त्या ज्या देवता होत्या त्याही तितक्याच अतिशय सामर्थ्यवान होत्या. त्याच्यामध्ये आपण मगाशी मी ज्या सरस्वती नदीचा उल्लेख केला ते सरस्वती सूक्त येतं. त्या सरस्वती नदीचं अतिशय बहारदार वर्णन इथे केलेलं आहे. तिला सरस्वती म्हणजे तिच्यामध्ये अनेक खाचखळगे असलेली आणि त्यामुळे खळखळ खळखळ आवाज करत वाहणारी म्हणून ती सरस्वती असं तिचं नाव त्या नदीला दिलेलं होतं. आणि तिचा जो नाद, तिचा जो आवाज, तिचा जो खळखळ वाहण्याचा नाद, ह्याच्यातून ध्वनीचं महत्त्व प्राचीन ऋषींनी जाणलं होतं. आणि म्हणून ध्वनीचं रूप म्हणून ती सरस्वती. आणि आपलं जे प्राचीन आपलं जे ज्ञान आहे तेही आपण मौखिक पद्धतीने मिळवत होतो. आपल्याला त्यांना श्रुती म्हणतात कारण ते आपण ऐकून ते ज्ञान आपण मिळवत होतो. आणि म्हणून त्या श्रुतीची देवता म्हणून ती सरस्वती देवी आपली विद्येची देवता झाली.
आणि तिचंच शारदा हे रूपही विद्येची देवता आपण म्हणून मानलं जातं. तर ह्या सरस्वतीच्या सुक्ताच्या निमित्ताने ही स्त्री देवता वैदिक काळापासून आपल्याला दिसते. याशिवाय तिकडे ऋग्वेदामध्ये वागामृणी हे एक सुक्त आहे. वाक अमृणी म्हणजे वाणी, वाणीची देवता. ती वाणीची देवता स्वतःचं वर्णन करते की मी इतकी सामर्थ्यशालिनी आहे की मी ह्या सगळ्या जगाची उत्पत्ती माझ्यातून झालेली आहे, असं ती देवी तिथे स्वतः सांगते. त्याच्यानंतर श्रीसुक्त तर आपल्याला घरोघरी श्रीसुक्ताचा पाठ केला जातो. श्रीसुक्त आपल्याला माहिती आहे तेही ऋग्वेदाचा एक भाग आहे. आणि इथे जी देवता आहे ती देवता आपल्याला सामर्थ्य देतेच, पण त्याबरोबर ऐश्वर्य प्रदान करणारी देवता आहे की ती संपन्नता देते. तिला जी मागणी केली आहे ती काय आपल्याला आपण मागतो तिच्याकडे, तर मला भरपूर धनधान्य दे, खूप संपन्नता दे, मला खूप सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य दे, असं ज्याच्यात मागणी आहे ते स्त्री सूक्त सुद्धा एक वेदाचा भाग आहे. म्हणजे ही इतकी उपासना आपण जी करतो ती प्राचीन आहे असं मला सांगायचंय. आपल्या या भारतीय प्राचीन धर्माचा जर विचार केला तर मातृदेवता ह्या रूपात आपण पूजन अगदी प्राचीन काळापासून करताना आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्या अनेक मंदिरांमध्ये फलकांच्या रूपात किंवा एखाद्या भिंतीवर पट्टाच्या रूपात या 7 मातृका 7 देवता आहेत त्यांचं पूजन आपण केलेलं दिसतं. या 7 शक्ती आहेत: ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही आणि चामुंडा. आपण बघितलं तर ह्या सगळ्याचे पुरुष देव आहेत: ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, कुमार, कार्तिकेय, वराह हेच विष्णूचंच एक रूप आणि चामुंडा. ह्या सगळ्या देवतांच्या ह्या देवांच्या या शक्ती आहेत. त्या देवांच्या शक्ती रूपात आपण त्यांचं पूजन अगदी पूर्वापारपासून केलेलं आपण बघतो. एक ठिकाणी आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे की ब्राह्मी ही ब्रह्म्याची शक्ती आहे, पत्नी नव्हे. किंवा वैष्णवी, माहेश्वरी ही शिवाची शक्ती आहे, पत्नी पार्वती आहे. माहेश्वरी ही त्याची शक्ती आहे. या शक्तीला त्या देवाशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही आणि त्या देवाला या शक्तीशिवाय सामर्थ्य नाही. असे एकमेकात मिसळून गेलेल्या या स्तरात स्त्री देवता म्हणजे त्या देवतांची त्या देवांच्या या शक्ती आहेत. प्राचीन काळापासून देवांच्या ज्या पत्नी आहेत त्या स्वतंत्र आहेत, त्यांना स्वतःचं अस्तित्व आहे. त्या देवांबरोबर जोडल्या गेलेल्या असल्या तरी त्यांना स्वतंत्र असं भक्त समुदाय आहे आणि त्यांचं एकत्रित मिलन हे पुढच्या दृष्टीने, मानवतेच्या दृष्टीने पुढची निर्मिती होण्यासाठी आवश्यक होतं. म्हणून त्या पद्धतीच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं काम तिथे होतं. या शक्ती आणि पत्नी हा भेद मात्र खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही त्याचा जितका खोलात जाऊन विचार कराल तेव्हा हे लक्षात येतं. कार्याला प्रवृत्त करणारी ती शक्ती असते आणि कार्याबरोबर राहणारी ही पत्नी असते. दोघींचाही दर्जा तो एकच असतो, पण त्यातला फरक मात्र खूप मनोरंजक असतो. या सगळ्या या देवता आहेत त्यांना बऱ्याच, आता तुम्हाला हे स्क्रीन थोडा लांब आहे, पण ह्यातला प्रत्येक देवीला जो चेहरा आहे तिचा तो कुठल्या तरी प्राण्याचा चेहरा आहे. म्हणजे वराह म्हणजे त्या वराहाचा चेहरा धारण करणारी ती वाराही, अशा पद्धतीने. तर हा सगळा आपल्या लोकसंस्कृतीचा प्रभाव इथे दिसून येतो. आपल्या म्हणजे ही जी वैदिक धर्मामध्ये ज्या देवता होत्या किंवा ह्या पलीकडे आपल्या भारतामध्ये लोकदेवता खूप मोठ्या प्रमाणावर पूजल्या जातात अगदी पहिल्यापासून. म्हणजे आजही आपल्याकडे काळूबाई आहे, यमाई आहे, या लोकदेवता आहेत. त्याही देवीचाच अंश आहेत, तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्या सगळ्यांचा मोठ्या प्रवाहात जेव्हा एकत्रीकरण केलं जातं तेव्हा त्याला महाविलय असं म्हणतात. अशाच पद्धतीचा महाविलय या मातृदेवतांच्या रूपात प्राचीन काळी भारतात झालेला आपल्याला बघायला मिळतो. नवरात्रामध्ये आपण 9 दुर्गांचं विशेषतः पूजन केलं जातं. 9 दुर्गा म्हणजे दुर्गा ही एकच आहे, पण तिची 9 रूपं आपण घरोघरी पूजतो. त्याचा एक श्लोक मी आता लिहून आणलाय. प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती, कूष्मांडेती चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेती, षष्ठं कात्यायनीती च, सप्तमं कालरात्रीती, महागौरीती चाष्टमं, नवमं सिद्धदात्री च, नवदुर्गाः प्रकीर्तिताः. या 9 दुर्गा त्यांची नावं आहेत: शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री.
ही देवीचीच वेगवेगळी रूपं आहेत. ज्या वेळेला पुराणांमध्ये त्या देवीचं वर्णन केलं जातं तेव्हा ती दिसते कशी, तिने काय काय अस्त्र शस्त्र परिधान केली आहे, अशा पद्धतीचं वर्णन पुराणांमध्ये येतं. आणि मग तशा पद्धतीची शिल्प भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या मूर्ती केल्या जातात किंवा प्रतिमा बनवल्या जातात. तर ह्या देवी देवता, ह्या देवी दिसतात तरी कशा, त्याचा तुम्हाला साधारणपणे अंदाज यावा म्हणून मी काही चित्रही आणलेली आहेत. ही जी शैलपुत्री, ही जी पहिली देवता आहे, तिचा आपण एक एक श्लोकच मी आणलाय. वंदे वांछित लाभाय चंद्रार्ध कृतशेखराम वृषारूढाम शूलधराम शैलपुत्री यशस्विनी. देवीची ही शैल, हिमालयाची कन्या आहे. ही पार्वतीचंच एक रूप, अतिशय तेजस्वी. तिच्या माथ्यावर पण चंद्रार्ध आहे, अर्धचंद्र तिनेही धारण केलाय. बैलावर आरूढ आहे, तिचं वाहन. प्रत्येक देवदेवतांचं एक एक वाहन असतं आणि त्यांची शस्त्रास्त्रही ठरलेली असतात. कारण त्या शस्त्रांचं जे काम आहे त्या पद्धतीचं काम त्यांनी आपल्या पराक्रमांमध्ये करून दाखवलेलं असतं. तर अशी ही सौम्य रूप देवी आपण बघितली, ती म्हणजे शैलपुत्री. देवीचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी. ही तपस्विनी आहे, योगिनी आहे. हिने हातामध्ये कमंडलू आणि अक्षमाळा धारण केलेली आहे, कारण ती साधना करते आहे. दधाना कर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसीद तु मयी ब्रह्मचारिणी उत्तमा. तिसरी स्लाइड आहे ती चंद्रघंटेची. पिंड्याच्या प्रवरारूढा चंडकोपास्त्रैर्गैर्युक्ता प्रसादम तनुते मह्यम चंद्रघंटे ती विश्रुता. ही चंद्रघंटा बघा, अतिशय तेजस्वी. तिच्या चंद्रघंटा, घंटा स्वरूपात चंद्र तिने आपल्या माथी धारण केलेला आहे आणि खूप तेजस्वी आणि शांत रूप हे देवीचं. पुढची देवी आहे कुष्मांडा. असं म्हणतात की ही कुष्मांडा ही ब्रह्मांडाची माता होती आणि तिच्यापासून हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं. तिचं वर्णन असं केलंय, सुरा संपूर्ण कलशम रुधिरा प्लुतमेवच दधाना हस्तपद्माभ्याम कुष्मांडा शुभदास्तुमे. ही सुद्धा तेजस्वी आणि शांतच रूपातली देवी आहे. पुढची जी देवी आहे ती नाही, एक स्लाइड मध्ये गेली, त्याच्या पुढची कात्यायनी. ही कात्यायनी जी देवी आहे तीच आपली महिषासुराचा वध करणारी किंवा नाश करणारी अतिशय तेजस्वी देवता. दुर्गेचं हे अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी रूप. चंद्रहासो ज्वलकरा शार्दूल वरवाहना कात्यायनी शुभम दद्यात देवी दानव घातिनी. इथे स्पष्ट उल्लेख आहे की त्या देवीने दानवाचा नाश केलेला आहे. अतिशय रौद्र रूप. या पुढचं रूप आहे कालरात्री. अतिशय भीषण अशा पद्धतीचं हिचं चरित्र वर्णन पुराणांमध्ये केलेलं आहे. एक वेणी जपाकर्ण पुरा नग्ना खरा स्थिता लंबोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी वामपादो लसल लोह लता कंटकभूषणा वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रीर भयंकरी. अतिशय भयंकर, बघून भीती वाटावी असं हे देवीचं रूप आहे. तिने हातामध्ये एक मुंड धारण केलंय, म्हणजे मुंडकच म्हणा त्याला धारण केलंय आणि गळ्यात माळ बघितली तर अशाच पद्धतीने तिने नाश केलेल्या दैत्यांचा एक हार करून तिने गळ्यात धारण केलेला आहे. अतिशय रौद्र रूपाची देवी. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे रौद्र रूप तिने मानव जातीच्या कल्याणासाठी धारण केलं होतं. तितक्याच पद्धतीने जेव्हा अशा पद्धतीने आपलं शोषण जास्तीत जास्त व्हायला लागतं तेव्हा देवी अशा वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण करते आणि मानव जातीचं अशा पद्धतीने संरक्षण सतत करत असते. देवीचं पुढचं रूप आहे महागौरी. गौरीच ही श्वेते वृषे समारूढा श्वेतांबर धराशुचीही महागौरी शुभम दद्यात महादेव प्रमोददा. महादेवाला आनंद देणारी ही महागौरी. शुभ्र वस्त्र धारण करणारी, शुभ्र पांढऱ्या बैलावर आरूढ आणि अतिशय तेजस्वी अशी ही महागौरी. देवीचं पुढचं रूप सिद्धिदात्री. सिद्ध गंधर्व यक्षाद्यैर असुरैरमरैरपि सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी. आपल्या भारतीय संस्कृतीत योग साधनेमध्ये जेव्हा उपासक ही योग साधना जास्तीत जास्त करायला लागतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा. म्हणजे आपण वेगवेगळ्या पराक्रमांमध्ये आपण बघतो की एकदम सूक्ष्म शरीर धारण करणं किंवा खूप आपल्या स्वामींच्या किंवा अनेक चरित्रांमध्ये असं वर्णन येतं की त्यांनी आते ह्या ठिकाणी आहेत
म्हणजे समजा इथे कराडात त्यांचं शरीर आहे, पण पुण्यामध्ये काही जाऊन त्यांनी कार्य केलेलं असतं. अशा पद्धतीचं जेव्हा वर्णन येतं तेव्हा हे काही नसून ह्या सिद्धी आहेत. त्या सिद्धीत न गुरफटता जेव्हा मोक्षाकडे वाटचाल सुरू होते तेव्हाच ते साधक पुढच्या टप्प्यावर पोहोचत असतात. तर अशा सिद्धी देणारी ही सिद्धिदात्री देवी आहे. जे साधक असतात ते या सिद्धिदात्रीची उपासना करत असतात. ह्या सगळ्याचं मी आत्ता का वर्णन केलं तर आपण नवरात्र पूजतो घरोघरी, पण या नवदुर्गांचं मात्र आपल्याला नावाखेरीज काही माहीत नसतं. आज मला ही संधी मिळाली म्हणून मी हे मुद्दाम थोडंसं जास्त विशद केलं. या सगळ्या देवतांचं मूळ रूप आहे ते म्हणजे दुर्गेचं. ही सगळ्या जगताची आई, जगज्जननी अंबाबाई. तिचा जो श्लोक आहे तो असा आहे, दैत्य नाशार्थ वचनो दकार हा हे मध्ये सांगायचे. नवरात्र हे नवदुर्गांचं, आणि ह्या नवदुर्गांचं आपण जर बघितलं तर त्यांची शस्त्र आणि वाहनं वेगवेगळी आहेत. काही उग्र रूपं आहेत, काही सौम्य रूपं आहेत. आणि मी म्हटलं तसं त्यांचं मुख्य काम म्हणजे असुरांचा नाश आणि भक्तांचं परित्राण, भक्तांचं रक्षण. याखेरीज उमा, पार्वती, गौरी, भवानी, चामुंडा, हारिती ही एक देवी आहे. ती जैन परंपरेमध्ये ही सुद्धा मातृदेवता आहे, लहान मुलांचं रक्षण करणारी. जसं आपण ज्योतीचं पूजन करतो तसंच जैन धर्मामध्ये हारितीचं पूजन केलं जातं. हे मी म्हटलं तसं ह्या आदिशक्ती दुर्गेचीच ही सगळी रूपं आहेत. हीच जगदंबा, आदिमाया, दुर्गा या सगळ्या देवतांचं एकरूपत्व पुराण काळात दुर्गा या देवीमध्ये एकवटलं. दैत्य नाशार्थ वचनो दकारः परिकीर्तितः उकारो विघ्ननाशस्य वाचको वेदसम्मतः रेफो रोगग्न वचनो गश्च पापग्न वाचकः भयशत्रुघ्न वचनश्चाकारः परिकीर्तितः. दैत्यांचा नाश, विघ्नांचा नाश, रोगांचा नाश, पापांचा नाश आणि भीतीचा आणि शत्रूंचा नाश, इतक्या सगळ्यांची करणारी जी देवता ती दुर्गा. ह्याच्यातून आपल्याला एक लक्षात येतं की आपल्या मानवाला आपलं रोजचं जीवन जगताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्रास किंवा भीती असते. तर इथे दैत्य हे माझ्या दृष्टीने असं आपण म्हणू की जगातली दुष्ट शक्ती, त्याचा आपल्याला त्रास होत असतो. काहीतरी आपण चांगलं काम करायला जावं आणि काहीतरी संकट येत जातात. ती विघ्न ही आपल्याला छळणारा एक प्रकारे दुसरा आपला शत्रू म्हणा. त्याच्याशिवाय वेगवेगळे रोग, आपल्याला कारण नसताना विविध रोगांची आपल्याला बाधा होते. आणि आत्ताचा तर आपण बघितला काळ हा तर अनेक रोगांचं आपल्यावर प्राबल्य माजलेलं आपल्याला दिसतं. नवनवीन रोग जन्माला येतात, त्याच्यावर काहीतरी शास्त्रज्ञ उपाय शोधतात, वैद्यकीय तज्ज्ञ जे असतात त्याच्यावर मार्ग शोधतात. पण नवीन उत्पन्न होणारे रोगही संपत नाही आणि त्याच्यावर मात करणारी आपली मानवी प्रतिभाही संपत नाही. हे चक्र असं पूर्वीपासून म्हणजे वेदांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रोगांचा उल्लेख आहे. काविळीचा उल्लेख वेदामध्ये येतो की माझ्यावरचं काविळीचं संकट दूर कर. तिला ते हिरवा रोग असं म्हणतात. पिवळा रोग आहे खरं, पण हिरवा आणि पिवळा अशा रंगांचे काही नावं बदललेली असतात. तर आपल्याला आणखीन जे संकट आपल्याला भेडसावत असतं ते म्हणजे आपल्याकडून रोजचं जीवन जगताना आपल्याला कळत नकळत आपल्याकडून काही चुकीची कामं केली जातात. चुकीच्या मार्गावर आपण काही काळ जात असतो, पुढे जात असतो. त्यालाच आपण पाप संकल्पना म्हणतो. पाप आणि पुण्य ह्या सुद्धा प्रतिकात्मक गोष्टी आहेत. चांगल्या कामाचं चांगलं आपल्याला काहीतरी फळ मिळत असतं, वाईट कामाचं वाईट फळ मिळत असतं. तर हे पाप कोणी काय समजून उमजून करतात ते गुन्हेगार असतात. पण आपण जेव्हा रोजचं जीवन जगत असताना सुद्धा काही वेळेला आपल्याला अनावश्यक खोटं बोलावं लागतं, अनावश्यक कोणाला तरी त्रास द्यावा लागतो. म्हणजे त्या पद्धतीने आपण जे काही काम करत असतो, कधी कधी जाणून कधी कधी अजाणता, ह्या सगळ्यांचा नाश ही देवीच्या उपासनेने होत असतो. म्हणजे कुठेतरी ही एक शरणागतीची भावना असते. त्याशिवाय भय आपल्याला आपल्याला प्रसिद्ध गाणं माहिती आहे, भय इथले संपत नाही. खरोखर मानवाला जगताना किती गोष्टींचं भय आपण बाळगायचं. रस्त्यावरची रहदारी वाढतीये त्याचं भय आहे. अकारण त्रास देणारे समाजकंटक इथे कार्यरत आहेत त्याची भीती आहे. निष्कारण शत्रुत्व पत्करणारे शत्रू आहेत. या सगळ्यांचा आणि आपल्याला कसं असतं, लहान मूल जेव्हा असतं असं कुठलाही त्रास झाला की ते आईकडे झेपावतं आणि त्याला पक्की खात्री असते की ही आई आपल्याला या सगळ्यातून तारून नेणार आहे. कुठलीही गोष्ट असेल की आपण आई पुढे त्याची कबुली देत असतो. लहान वयात देतोच आणि अतिशय आता इतक्या वयाच्या टप्प्यावर जरी असलो तरी आई घरात असली की आपल्याला सुरक्षित वाटत असतं. ही हीच दुर्गा आहे, ही सगळ्या जगाची आई आहे आणि तीच आपल्याला सगळ्यापासून वाचवणार आहे. ही मानवी श्रद्धा हेच नवरात्रीचं मुख्य
हेतू किंवा मुख्य फलित आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे सर्व देवांच्या तेजातून ह्या दुर्गेची उत्पत्ती झाली आहे. आणि ही जी 3 रूपं आहेत देवीची, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, ही 3 वेगवेगळ्या गुणांची वाचक अशी ही रूपं आहेत. सत्व, रज आणि तम ह्या माणसाच्या 3 प्रवृत्ती आहेत. आपण एखाद्या माणसाला म्हणतो की तो फार सात्विक आहे बरं का, असं म्हणतो सात्विक, तेव्हा ते सत्व गुण त्याच्यामध्ये असतात. नियमित आहार, नियमित बोलणं, सत्यवचन किंवा जे जे आदर्श गुण आहेत असे ज्या माणसामध्ये एकवटलेले असतात त्याला आपण सात्विक म्हणतो. त्याचबरोबर रजोगुणी ही माणसं असतात, त्यांना भरपूर पैसा कमवावासा वाटतो, भरपूर ऐशोआराम उपभोगावेसे वाटतात. आणि आपली भारतीय संस्कृती अजिबात असं म्हणत नाही की असं हे चुकीचं आहे. आपण 4 पुरुषार्थ मानतो, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष हे सगळ्यात शेवटी सांगितलंय. धर्माचं आचरण करा. धर्म म्हणजे काय, तर आपली रोजची कर्तव्य. तुम्ही जर आज विद्यार्थी असाल तर विद्येचं ग्रहण करणं, अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे, तो माझा धर्म आहे. मी आज रेडिओवर नोकरी करते तर उत्तम कार्यक्रमांची निर्मिती करणं आणि श्रोत्यांना आनंद देणं हा माझा धर्म आहे. ह्या धर्माचं पालन करता करताच मी अर्थही म्हणजे पैसाही मिळवायला हवा, चांगल्या पद्धतीने भरपूर पैसा मिळवा असं आपली संस्कृती सांगते. ती अजिबात असं सांगत नाही की सगळं सोडून द्या, हे सगळं खोल आहे. नाही, तुम्हाला खूप चांगला मानवी जन्म मिळालेला आहे. आपल्या शक्तींचं संवर्धन करा, चांगल्या शक्ती मिळवा. जे ऐच्छोपभोग किंवा सुखोपभोग आपल्याला घ्यायचे आहेत ते ग्रहण करण्यासाठी किंवा त्यांचा उपभोग घेण्यासाठी जी आवश्यक पात्रता आहे शारीरिक आणि मानसिक, ती संपादन करा. सगळ्या प्रकारचे सुखोपभोग तुम्ही उंची गाड्यांमध्ये बसा, चांगल्या हॉटेलांमध्ये जेवण करा. फक्त त्याच्यामध्ये साधन शुचिता ही खूप महत्त्वाची आहे. जो पैसा कमवा तो खूप चांगल्या पद्धतीने कमवा, योग्य मार्गाने कमवा. आणि मग हे सगळा आनंद उपभोगल्यानंतर मग शेवटचा आपल्या मोक्षाचा मार्ग आपल्याला भारतीय संस्कृती सांगते. मग तिकडे वानप्रस्थाश्रमाकडे जेव्हा तुम्ही झुकता तेव्हा मग हळूहळू ह्या अध्यात्माचा विचार करा. आपल्या मानवी जीवनाचं ध्येय काय असायला हवं याचा विचार सर्व सुख घेतल्यानंतर आपल्याला सांगितलेला आहे. तर ह्या सगळ्या ऐशोआराम किंवा जी समृद्धी, तेज याची देवता म्हणजे महालक्ष्मी, रजोगुणांची देवता. आणि महासरस्वती हे सत्वगुणांचं रूप. म्हणजे मी उगाशी म्हटलं तसं ज्ञान, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यांचं ज्ञान, या सगळ्या विद्या, कला, साहित्य, संस्कृती यांची देवता म्हणजे सत्वगुणी रूप देवीचं महासरस्वती. या देवीचं वैशिष्ट्य असं की आपल्यामध्ये 3 पंथ विशेषतः प्रसिद्ध आहेत. भगवान विष्णूला आपलं मुख्य दैवत मानणाऱ्या वैष्णव धर्म, तसंच शिवाला मुख्य देवता मानणारा शैव, आणि शक्तीचे उपासक असतात ते शाक्त धर्मी. या 3ही धर्मांमध्ये किंवा 3ही पंथांमध्ये दुर्गाचं स्थान मात्र सगळ्यात उच्च असंच मानलं गेलंय. आणि सगळ्यांची जननी हे तिचं स्थान प्रसिद्ध आहे. तिने अनेक दैत्यांचा विनाश केलेला आहे, हे मी मगाशी तुम्हाला कथानक सांगितलं. सगळ्या देवांची एकत्रित शक्ती या दुर्गेमध्ये आहे. आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिची जी सेना आहे, तिने जेव्हा वेगवेगळ्या राक्षसांचा निपात केला तेव्हा ही संपूर्ण स्त्री सेना होती. त्याच्यामध्ये कुठलाही पुरुष त्या सेनेमध्ये सामील नव्हता. संपूर्ण स्त्रियांनी चालवलेली स्त्रियांची सेना होती. आणि त्या दुष्ट शक्तींचं समूळ उच्चाटन देवीने त्या ठिकाणी केलेलं होतं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तिथला शिल्लक कुठलं राहिलं नव्हतं. तो जो काही दुष्ट शक्तीचा किंवा वाईट दोष होता तो पूर्ण संपवणं हे काम देवीच करू शकते. यातलं महाकाली हे रूप तामस रूप, अतिशय उग्र आणि असुर आणि दुष्टांचं उच्चाटन हे तिचं मुख्य काम. हे तरी तिचं उग्र रूप असलं तरी ते दुष्टांसाठी किंवा दुष्ट शक्तींसाठी ते उग्र रूप असतं. भक्तांसाठी मात्र ते अत्यंत प्रेमळ. आपल्याला माहीत असेल तर स्वामी रामकृष्ण परमहंस हे कालीचे उपासक होते आणि कालीची खूप मोठ्या प्रमाणात उपासना त्यांनी केलेली होती. महालक्ष्मी मी तुम्हाला म्हटलं तसं समृद्धी, ऐश्वर, संपत्तीचं दान ह्या देवीकडून आपल्याला मिळतं. श्री सूक्तामध्ये हीच ऐश्वर्याची मागणी देवीला केलेली आहे आणि तिच्याकडे आपण सुखोपभोगांची कामना करतो. या ठिकाणी मला ऐश्वर या शब्दाबद्दल विशेष सांगावं असं वाटतं. ऐश्वर म्हणजे काय तर फक्त संपत्ती असं नाही. आपण जे काही आहोत, आपल्यातला जो गुण आहे त्यातली सर्वोच्च पातळी म्हणजे ऐश्वर. म्हणजे मी एखादी गृहिणी आहे आणि मी समजा आज मी पोळ्या करतेय, पोळ्या लाटतेय,
तर ती पोळी मी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने लाटणं म्हणजे मी ऐश्वर्यवती आहे. ते सामर्थ्य, ते तेज माझ्यामध्ये आहे. मी जे काम करते त्याच्यात मी जर तितक्या पद्धतीची पातळी जर गाठली, एक्सलन्स आपण ज्याला म्हणतो, तर ते ऐश्वर्य असं आपल्याला म्हटलेलं आहे. त्या गुणांचं सर्वोच्च सीमा म्हणजे ऐश्वर्य. महासरस्वती हे देवीचं सात्विक रूप, ही ज्ञानाची देवता आहे आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आपण तिची उपासना करतो. या ठिकाणी एक दशमहाविद्यांचा मी आवर्जून उल्लेख करीन. आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत दशमहाविद्या हे खूप मोठं आणि अतिशय कठीण असं ज्ञानाची साधनं होती. या 10 विद्या होत्या, महाविद्या म्हटलंय त्याला. आणि गमतीची गोष्ट अशी की लोपामुद्रा ही अगस्तींची पत्नी. आपल्याला असं माहिती असायला पाहिजे किंवा माहीत असेलही की पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. स्त्रिया भरपूर शिकत असत, गुरुगृही जाऊन सुद्धा शिक्षण घेत असत. त्यातलीच ही अतिशय आपल्याला गार्गी मैत्रिणींची नावं माहिती असतात. त्यातलीच ही लोपामुद्रा अतिशय तेजस्वी, स्वतः अतिशय विद्यासंपन्न अशी ही अगस्तींची पत्नी. ह्या दशमहाविद्या तिला अवगत होत्या आणि तिने ते ज्ञान आपल्या पतीला म्हणजे अगस्ती ऋषींना दिलं होतं. हे इथे मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटला. आता नवरात्राचा आपण उपासना म्हणून जर बघितलं तर ह्या 2 प्रकारच्या उपासना आपण म्हणू शकतो. एक व्यक्तिगत उपासना आणि सामूहिक उपासना. व्यक्तिगत उपासनेमध्ये मी मगाशी जर वर्णन केलं, जप आहेत, नेम आहेत, व्रतवैकल्य या व्यक्तीकडून स्वतःच्या उत्कर्षासाठी केल्या जातात. आणि सामूहिक उपासनेमध्ये हा उत्सव आहे. नवरात्र ही केवळ उपासना नाही, हा उत्सव आहे, विजयाचा उत्सव आहे. म्हणूनच त्या उत्सवाचं प्रतीक म्हणून गरबासारखी नृत्य, गीत, वाद्य यांच्या सगळ्या मेळात हे नवरात्रीची सामूहिक उपासना केली जाते. आणि रात्रींचं महत्त्व मी तुम्हाला जे सांगितलं, रात्रीचं का जागरण करायची, तर दुष्टशक्तींचं असं म्हणतात की दुष्टशक्ती किंवा नकारात्मक शक्ती ह्या रात्री जास्त प्रभावी असतात. देवीचा जागर रात्री सुद्धा अशासाठी करायचा की ह्या नकारात्मक शक्तींचा समूळ नाश व्हावा. 9 रंगांचं वैशिष्ट्य आहे. विविध अलंकार धारण करणं, खूप साजशृंगार करणं, शारदेचा उत्सव साजरा करणं, वेगवेगळ्या रंगांची फुलं देवीला अर्पण करणं, विविध रंगांची म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात देवीला आपण भंडारा उधळतो. उदेग अंबे तिचा जागर करतो. खूप पंचपक्वान्न घरोघरी केली जातात आणि अन्नपोट सुद्धा केला जातो. आणि ह्या सगळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. सण आणि उत्सव याच्यामध्ये फरक आहे. तर हा उत्सव आहे नवरात्रीचा आणि म्हणूनच या ठिकाणी सगळीकडे जल्लोष आणि आनंदाचं वातावरण असतं. हे शारदीय नवरात्राचं आयोजन हा सुद्धा एक प्रकारे ज्ञानाचा उत्सवच आज इथे साजरा सुरू झालेला आहे. देवीच्या मंदिरांचा जर विचार केला की देवी ही मनात असते. तिची मूर्ती झाली की त्या मूर्तीला राहायला घर लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी देवळांची संकल्पना आलेली दिसते. इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या पासून शतकापासून किंवा कदाचित त्याही आधीपासून वेगवेगळी देवळं भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याप्रमाणे देवीची ही मंदिरं 4थ्या शतकापासून आपल्याला दिसतात. आणि हे जे मी चित्र ह्याच्यात लावले ते ऐहोळेचं मंदिर आहे, दुर्गा देवीचं. हे खूप प्रसिद्ध मंदिर खूप पूर्वीपासून इथे होतं आणि आदर्श मंदिराचा नमुना म्हणून या मंदिर स्थापत्यात याला विशेष महत्त्व दिलं जातं. अशी उत्तम स्थापत्याची उदाहरणं असलेले अनेक मंदिरं भारतामध्ये देवीची आहेत. त्याशिवाय अनेक लेण्यांमध्ये देवीच्या पराक्रमांचं वर्णन करणारी शिल्प कोरलेली आहेत. अजंठा वेरूळ तुम्ही कोणी बघितलं असेल तर महिषासुराचं देवीने जे उच्चाटन केलं त्याचं उत्कृष्ट शिल्प वेरूळमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अनेक लेण्यांमध्ये देवीचं पराक्रम शिल्परूपातून सुद्धा दाखवलेले आहेत. आता ह्या सगळ्या देवींमध्ये आपल्या अत्यंत जिव्हाळ्याची आपल्या सगळ्यांची जगज्जननी म्हणजे आपली कोल्हापूरची अंबाबाई ही ह्या आदिमाया जगदंबेचंच रूप आहे. म्हणजे ती महालक्ष्मी स्वरूपात नाही. महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी या सगळ्यांची जी दुर्गा ही मुख्य दुर्गेचं रूप म्हणजे ही आपली कोल्हापूरची अंबाबाई आहे. आदिमाया जगदंबा अनेकांची कुलदेवता असलेली या देवीच्या मंदिराचं सुद्धा खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आपल्याला आर्किटेक्चरल एक्सलन्स म्हणजे स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना म्हणून ह्या देवळाचं वर्णन केलं जातं. हजारो वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे आणि अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये ह्या कोल्हापूरच्या देवीचा उल्लेख आपल्याला दिसून येतो.
या कोल्हापूरला करवीर नगरी म्हणून महत्त्वाचं स्थान होतं आणि या मंदिराचं वैशिष्ट्य आपल्याला जे दिसतं स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने म्हणजे त्याचा किरणोत्सव. देवीच्या मुखापर्यंत ठराविक दिवशी सूर्याचे किरण प्रत्यक्ष तिच्यापर्यंत येऊन पोचतात. हे अत्यंत महत्त्वाचं स्थापत्यशास्त्राचं आदर्श असं उदाहरण म्हणून हे कोल्हापूरची अंबाबाई जी आपल्या घरोघरी पूजली जाते तिचा मुद्दाम आज आपण स्मरण करूया. आता नवरात्र आजच्या दृष्टीने आपण बघूया. हे सगळं झालं पुराणातलं वर्णन. पुराणामध्ये देवीने हा पराक्रम केला, ह्या देवाचा या दैत्याचा नाश केला किंवा ही दुष्टशक्ती संपवली असं म्हणताना आज या सप्तशतीचा अर्थ आपण काय घेणार आहोत. हे मला खूप छान चित्र मिळालं इंटरनेटवर बघताना. ही पण अष्टभुजा आहे, ही आधुनिक स्त्री आहे आणि तिच्या हातातली जी वेगवेगळी आयुध आहेत ती बघा. तिने एका हातात पुस्तक धरलंय, एका हातात मोबाईल आहे, एका हातात लॅपटॉप आहे, एका हातात ती स्वयंपाक करते, एकीकडे मुलांचं पालन पोषण करते. खरोखर अष्टावधानी ही आधुनिक स्त्री आणि आधुनिक दुर्गा असं म्हणाल तेव्हा तर सप्तशतीचा खरा अर्थ आपण कधी समजून घेणार का असा विचार करायची आज गरज आहे. म्हणजे देवीने असुरांचा नाश केला. आजची स्त्री जगताना आज ती काय करते आहे. या देवीचे अनेक हात कशासाठी आहेत तर त्या हातांमध्ये तिने वेगवेगळी शस्त्र धारण केली आहेत. त्या शस्त्रांना धारण करण्यासाठी तेवढ्या हातांची निर्मिती पुराणकारांनी तिला केलेली दिसते. ही शस्त्र धारण करण्या एवढं सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला आज माहिती असेल किंवा काही लोकांना त्याचा अनुभवही असेल, मला अनुभव नाही, पण एखादी गन जरी आपल्याला आपल्या हातात धारण करायची असेल तर त्याला काय प्रकारची शक्ती आणि सामर्थ्य लागतं. ही अष्टभुजा जेव्हा 8 हातात 8 वेगवेगळी हत्यारं धारण करत असेल तेव्हा तिचं सामर्थ्य काय कोटीचं असेल आणि हे सामर्थ्य शरीरा इतकंच तिच्या मनाचंही होतं. इतकी ती तेजस्वी होती, मनाने खंबीर होती आणि एकटी आणि आपल्या स्त्री सैन्याने एवढ्या पद्धतीने ती लढत होती. जेव्हा आज मला सवाष्ण म्हणून एखाद्या घरी बोलवतात आणि मला माझी ओटी भरली जाते तेव्हा मी हा विचार करणार का की जर माझ्यात देवीचा अंश बघितला जातोय तर मी स्वतःला ही देवी मानतेय का. मी स्वतःला त्या देवीचा अंश माझ्यात आहे हे नक्की आहे, प्रत्येकामध्ये आहे, पण मी स्वतःला हे मानतेय का हा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर मी देवीचा अंश असेल तर तसं माझं वर्तन आहे का, तसं तेजस्वी माझं जगणं आहे का, तसं तेजस्वी मी विचार करते का. हा महत्त्वाचा मुद्दा, हा सप्तशतीचा अर्थ आपण बघायला पाहिजे. प्रत्येक स्त्री ही देवीची वेगवेगळी रूपं आहेत आणि देवीच्या वेगवेगळ्या गुणांचं पूजन जेव्हा आपण नवरात्रात करतो तेव्हा माझ्यात असे कुठले गुण आहेत की ज्याची वाखाणणी किंवा ज्याचं पूजन किंवा ज्याला महत्त्व या समाजाने मला द्यायला हवं. जेव्हा म्हणतो की स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात, अन्याय त्याच्यावर होतात की जी व्यक्ती अन्याय सोसण्यासाठी समर्थ असते. आपण अन्याय सोसतो, अन्याय सहन करतो म्हणून आपल्यावर अन्याय होतात. आजही जगामध्ये अनेक दुर्गा वेगवेगळ्या तेजाने भरलेल्या समाजामध्ये आहेत. त्यांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत, आपल्या आसपास आहेत. आपण त्यांचं महत्त्व गातो, पण हे देवीचं रूप आहे, ही तेजस्वी व्यक्ती आहे, तिच्यापासून मी काय बोध घेणार हा विचार आपण कधी करतो का. 9 रंगांची 9 वस्त्र जरूर परिधान करा, पण आपलं शरीर आणि आपलं मन त्याच्यासाठी सक्षम आहे का. आणि आज सक्षम नसेल तर काही काळात हे सक्षम मी करू शकते का. मग त्याच्यासाठी मी काय करायला हवं. देवीची जी ताकद आहे, देवीचं जे मनाचं खंबीरपण आहे ते माझ्यामध्ये आणण्यासाठी मी काय करायला हवं. सगळ्या प्रकारच्या सुविधा दिलेल्या असतात, ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. आपल्या काही पिढ्यांपूर्वी ह्या स्त्रियांना ज्ञानाचं सुद्धा दरवाजे उघडलेले नव्हते. आज आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा, मुलींना तर शिक्षण सुद्धा मोफत दिलं जाते. पण हे शिक्षण घेताना आपली जबाबदारी काय ह्याचा आपण विचार करणार आहोत का. आपल्या सुविधा मिळाल्या त्याचे योग्य पद्धतीने आपण उपभोग आणि त्याबरोबर समाजासाठी आपण काही करणार आहोत का हा विचार करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर समाजाचाही एक भाग मला असा वाटतो की कुमारिका रूपात आपण देवीचं पूजन करतो. ललिता पंचमीला 16 कुमारिका 9 कुमारिका आपण त्यांचं पूजन करतो, पण आपल्याच घरात जन्माला येऊ घातलेल्या कुमारिकेला मात्र जन्माचा अधिकारही नाकारतो. तिला जन्मालाही येऊ देत नाही. असं काय तिचं आहे की तिला जगण्याचाही अधिकार आपण नाकारतो. ती सुद्धा निर्मितीचा एक मोठा उत्सव आहे. मग आपली शक्ती इथे कुठेतरी कमी पडते का.
की ह्या दुर्गेला माझ्या घरी जन्माला येण्यापासून सुद्धा मी परावृत्त करते. मग हे आपण नवरात्रीत हा विचार नक्की करायला हवा की मी नक्की कुठे आहे, माझं सामर्थ्य काय, मी माझ्याबरोबर आसपास असलेल्या एखाद्या दुर्गा भगिनीला मदत करणार आहे का, तिला पुढे जायला वाव देणार आहे का. माझ्याच घरातली माझी सून तेजस्वी आहे, मला जाणवत आहे की तिच्यात खूप तेज आहे. तिच्या ह्या गुणांना खूप वाव देण्यासाठी मी सासू म्हणून काय करू शकते. किंवा माझी बहीण आहे, मी भाऊ आहे आणि माझी बहीण आहे, तिच्यातले तेजस्वी गुण मला कळत आहेत, तर मी भाऊ म्हणून तिला पुढे जाऊ देणार का. हा सगळा विचार मला वाटतं आज घटस्थापनेच्या दिवशीच करायला काही हरकत नाही. कारण आता पुढे 9 दिवस हाच देवीचा जागर आणि शक्तीचा उत्सव आपण साजरा करणार आहोत. माझी पुढची ही शेवटची स्लाईड आहे. यामध्ये या आधुनिक दुर्गा ह्या वेगवेगळ्या आपण माहिती आहे ती सगळ्या आपल्याला. सिंधू आहे, त्याच्यानंतर ह्या आपल्या किरण बेदी आहे, इंदिरा गांधींना तर प्रत्यक्ष अटल बिहारी वाजपेयींनी दुर्गा तू दुर्गा आहेच आधुनिक अशी पदवी दिलेली होती. आपल्या साताऱ्यातली ललिता बाबर आहे. मंगळयान ही अत्यंत म्हणजे जिथे बुद्धीचा कस लागावा अशी मोहीम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या ह्या सगळ्या महिला शास्त्रज्ञ आहेत. मेरी कॉम ही तर अशी आहे शक्ती, खरंच नवदुर्गा, की आपल्या मुलाबाळांचं पालन पोषण करूनही मुष्टियुद्धामध्ये तिने आज जागतिक अनेक विक्रम केलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्या पतीच्या पश्चात सैन्यात भरती होणाऱ्या स्वाती महाडिक मॅडम आहेत. अनेक दुर्गा आहेत आणि मी मधला जो चौकोन आहे तो मुद्दाम मोकळा ठेवलाय. यामध्ये इथे उपस्थित असलेल्या आणि समाजातील प्रत्येक स्त्रीचा चेहरा इथे झळकू शकतो. कारण हे तेज या प्रत्येकीमध्ये आहे. प्रत्येक जण दुर्गा आहे, फक्त ते तिला स्वतःला जाणीव होणं आणि समाजाने ते स्वीकारणं ही मला वाटतं आज ह्या नवरात्रीचा खरा अर्थ किंवा ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया आणि आज पुन्हा एकदा जागर करूया. उदे ग अंबे उदे.